नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. माझे एवढेच म्हणणे आहे या महिलेला, ही संगी कोण आहे? हिला 10 वेळेस सांगून झाले की ही तुझी भाषा तू काय वापरते. माझे जे आमचे आदरणीय दैवत भुजबळ साहेब आहे, त्यांचे नाव घेतल्याशिवाय तुला दिवस का जात नाही? आणि तू बोलते काय? माधुरशोध कोणाला बोलते? तुझी ऐकात काय? तुझी लायकी काय? आणि तू कोणाला वापरते माधुरशोध हा शब्द? भुजबळ साहेब कोण आहे लक्षात घे. तुझ्या 7 काय 10 पिढ्या जातील, तू संपून जाशील. पैशासाठी तू कमेंट देते काय? व्हिडिओ टाकते काय मोबाईलवर? अगं हिम्मत असेल ना, मराठी मराठी करते. आमच्या मध्ये पण मराठ्यांचंच रक्त आहे. शिवाजी महाराजांनी 12 जाती बलुतेदार लोकांना सोबत घेऊन काम केलं. त्यांनी असं जाती धर्म नाही केला आणि आमचे साहेब कधी विरोध नाही करत. तुझ्यात हिम्मत असेल ना तर समोर ये आणि मग बोल. तुला ही समजेल आम्ही कोण आहोत. आणि तू परत जर आमच्या आदरणीय भुजबळ साहेबांचं नाव घेतलं तर तुला तुझ्या गावात येऊन जर घरात ओढून नाही मारली तर ओबीसींची औलाद सांगणार नाही. तू लास्ट अँड बेस्ट वॉर्निंग आहे, समजली? लक्षात ठेव. एक भुजबळ नाही, लाखो काय कोटी भुजबळ आहे ह्या समाजामध्ये. आमच्या जातीवर जाऊ नको. आम्ही कधी जाती भेद केला नाही आणि करणारा नाही. आमची भुजबळ साहेब पण करत नाही आणि त्यांनी कधी विरोधही केला नाही मराठा आरक्षणाला. ते त्यांना मोठा भाऊच समजतात आणि आपण सोबत काम. तू नेहमी का त्यांच्या वयापर्यंत जाते, त्यांचं हे काढते? तुझी लायकी काय? तुझी अवकात काय ग? कुत्र्याची वौसळी डुकराची अवला तू आहे. तू घाणेरडी थर्ड क्लास हरामखोर साली. समोर आहे तू, तुला दाखवते भुजबळ कोण आणि काय कोण. कोणाला माधुरशोध बुद्धी? भुजबळ साहेबांना. अगं तुझी लायकी आहे का? पैसे कमवायसाठी व्हिडिओज टाकते, फेसबुकला यूट्यूबला टाकते. तू मला भेट. मी नाही जर तुझ्या गावात येऊन तुझी धिंड काढली, तुझ्या तोंडाला काळं फासलं तर ओबीसींची औलाद सांगणार नाही, समजलं? माझी लास्ट अँड बेस्ट वॉर्निंग. जय ज्योती, जय क्रांती.